हो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की नंदिनी जीवाला धीर देत असते. जीवा पार्थ ICUमध्ये असतो. जीवा बाहेरून बघून रडत असतो. तेव्हा नंदिनी त्याला सावरत असते. तेव्हा नंदिनी बोलत असते की जीवा, पार्थ नक्की बरे होणार, तुम्ही असं धीर नका सोडू, असं रडू नका. तेव्हा जीवा बोलतो की काय करू मी माझ्या दादाला असं अंथरुणावर खेळलेलं नाही बघू शकत. तेव्हा नंदिनी त्याला समजत असते की नाही जीवा, पार्थ नक्की बरे होतील, तुम्ही धीर नका सोडू. तेव्हा जीवा स्वतःला सावरतो आणि बोलतो की बरोबर बोलतेस तू, मी धीर नाही सोडणार, मी माझ्या दादाला बरा करेल, मी लढणार. हिरोच्या मित्राने असं रडून नाही चालणार, हिरोच्या मित्राला लढावं लागेल. तेव्हा पार्थ बोलतो की नाही मी तुला बरं करणार. तेव्हा जीवा बोलतो की नाही मी तुला बरं करणार आणि तो नंदिनीला सांगतो की मी माझ्या दादाला बरं करणार आणि तिथून निघून जातो. तेव्हा जीवा गेल्यावर नंदिनी ही बोलते की पार्थ प्लीज उठा पार्थ, तुम्ही पाहिलं ना तुमचा भाऊ तुमच्याशिवाय नाही जगू शकत, उठा पार्थ प्लीज. आणि आणखी एक वेडी मुलगी आहे, तिच्यासाठी तरी उठा. इकडे काव्या देवी आईच्या मंदिरात बिना चप्पलचं मंदिरात येते आणि पाय पडते आणि ती बोलते की देवी आई, आज खूप दिवसांनी मी तुझ्या मंदिरात आली आहे. असं म्हणतात की या मंदिरात 100 दिवे लावले आणि आपली मनातली इच्छा मागितली की ती पूर्ण होते. तेव्हाही मी तुझ्याकडे इच्छा मागितली होती की माझ्या मनात जो मुलगा आहे त्याच्याशी माझं लग्न होऊ दे. तेव्हा काव्याला फ्लॅशबॅकमध्ये जीवाबद्दलचं आठवतं. तेव्हा ती जीवाला बोलत असते की ह्या मंदिरात आपण 100 दिवे लावले ना तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते. तेव्हा जीवा तिची भंगच करत असतो. अगं आपण बाप्पाच्या मंदिरात दिवे सोडले, इथे आपण दिवे लावतोय बघ. जर बाप्पाला कळलं ना की आपण त्याच्या पाठीमागे त्याच्या आईकडे आपण वशीला लावतोय तर बाप्पा रागवेल हां. तेव्हा काव्या बोलते झाली तुझी भंकस. तेव्हा काव्या बोलते तेव्हा आज आपण या मंदिरात आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. 100 दिवे लावायचे आपल्याला, तू 50 लाव, मी 50 लावते. तेव्हा जीवा बोलतो 100. तेव्हा जीवा बोलतो 100, 50 नाही चालणार. तेव्हा काव्या बोलते हे दिवे जे तू आणलेस ना हे 100 दिवे नाही आहेत. तेव्हा जीवा बोलतो अगं मम्मी काय करू, मी रात्री गेलो होतो दिवे आणायला, सगळे स्टॉल बंद झाले होते, कसे बसे 50 दिवे भेटले. तेव्हा काव्या त्याच्यावर चिडचिड करत असते. तेव्हा जीवा बोलतो ऐक ना अगं खरंच सगळे स्टॉल बंद झाले होते. तेव्हा जीवा बोलतो मी काय म्हणतो अगं, आपण दोघं काय वेगळे आहोत का, आपण दोघं मिळून दिवे लावू ना, देवाईला चालेल अगं. 50 50 100 नको ना लोड घेऊस आणि मलाही नको देऊस. तेव्हा काव्या रागाने जीवाच्या हातात ते दिवे उचलते आणि जाते आणि तेव्हा ते दोघं मिळून आनंदाने मंदिरात दिवे लावत असतात. तेव्हा काव्या बोलते की तेव्हा तू मला जे हवं होतं ते नाही दिलंस आई, पण आत्ता तू जी व्यक्ती माझ्या आयुष्यात आणली आहेस ती लाख मोलाची आहे. मी हे लग्न मान्य करेल नाही मान्य करणार हे मला माहीत नाही, पण हे नक्की माहिती आहे की पार्थ या जगातले सगळ्यात चांगले व्यक्ती आहेत आणि ते जगायला पाहिजेत आई. तेव्हा काव्य बोलते त्यांना बरं कर आई, त्यांना बरं कर. आणि ती मंदिराची घंटा कंटिन्यूस वाजत असते. इकडे पार्थ शुद्धीवर येत असतो. इकडे रम्या हॉस्पिटलमध्ये देवासमोर उभी असते. तेव्हा तिथे वसू जाते आणि बोलते रम्या बास झालं नाटकं, बंद कर हे सगळं. तेव्हा रम्या वसूला बोलते की आई मी हे नाटकं करतेस, आपला पार्थ सिरियस आहे आणि तुला असं वाटते मी नाटकं करते. मी देवळात जाऊन अभिषेक सांगितला, बाप्पाला प्रार्थना केली, इथेही तेच करते आणि तू बोलतेस नाटकं करतेस. आई तू हे विसरू नको की माझं पार्थवर प्रेम आहे आणि मी हे खोटं करत नाही आहे, कारण की हे मलाच करायला हवं. ती काव्य काही करणार नाही, ती बायको असल्याची कुठलेही कर्तव्य करणार नाही आहे. वसू बोलते की काव्य काय करेल आणि नाही करेल याच्याशी मला घेणं नाही आहे, पण पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात हे विसरू नकोस. पार्थ तुझा नवरा नाही हे लक्षात ठेव. तेव्हा रम्या बोलते माहिती आहे मला, पण मला एवढं पण माहिती की एक ना एक दिवस माझं हे प्रेम पार्थला नक्की कळेल. माझं जीवापाड प्रेम आहे पार्थवर आणि मग तेव्हा काव्याच्या जागी मी असेल. तेव्हा वसू बोलते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आज एक गोष्ट मात्र नक्की मस्त झाली की मानीने काव्याला हॉस्पिटलमध्ये येऊच दिलं नाही. आता ती काव्या घरी बसून काय दिवे लावत असेल लावू देत. इकडे काव्या देवी आईच्या मंदिरात 100 दिवे लावते आणि बोलते की तुम्ही बरे व्हावे म्हणून मी देवी आईच्या मनात 100 दिवे लावते. पार्थ, देवी आई तुम्हाला शक्ती आणि मला बळ देव. इकडे विक्रम मानिनी हॉस्पिटलमध्ये असते. विक्रम तिच्यासाठी
पाणी घेऊन येतो आणि तिला सांगतो की रात्रीची तुझी गोळी असते माहिती आहे मला, म्हणून मी ती चुकू नये म्हणून केमिस्टकडनं घेऊन आलो. तेव्हा तो मानिनीला धीर देत असतो की आपल्या पार्थला बरं वाटेल. तेव्हा मानिनी ही रडत असते. मानिनी बोलत असते की अहो, जो मुलगा आपल्या आईचा मूड ठीक नाही म्हणून सकाळी फिल्मची तिकीटं काढून देतो, तो मुलगा आता असा. तेव्हा तेव्हा ती स्वतःला धीरते की नाही नाही, आपला पार्थ बरा होणार आहे. तेव्हा विक्रम बोलतो आपला पार्थ बरा होईलच गं, पण तुझं काय चाललं आहे मानिनी? काय झालं आहे? काव्याच्या बाबतीत तू असं रिॲक्ट करशील याच्यावर विश्वासच बसत नाही आहे माझा. तेव्हा मानिनी बोलते जाऊ द्या, काही गोष्टी मनात असल्या तर मनातच बऱ्या असतात. तेव्हा विक्रम बोलतो की हो, पण तुझं मनातलं चेहऱ्यावर तर त्याचं काय करशील? मानिनी, माझी म्हणू अशी नाही आहे अगं. अगं, आत्ताच्या सुनांची रोल मॉडेल आहेस तू, आणि तू असं वागशील तर कसं होईल? आणि आपल्यात कुठलीही गोष्टीमध्ये आडपडदा नसतो, ट्रान्सपरन्सी आहे. काय झालं सांग ना. तेव्हा मानिनी मनात बोलत असते की काय करू, सांगून टाकू का यांना काव्याच्या अफेअरबद्दल? असंही आमच्यात आडपडदा नसतो, मग सांगून टाकू का? तेव्हा विक्रम बोलतो काय गं, काय झालं? माझ्याशी बोलण्यासाठी तुला एवढा विचार करावा लागतोय मनातलं सांगायला? तेव्हा मानिनी बोलते ऐकायचं आहे ना तुम्हाला, सांगते. की काव्य 100 दिवे लावत असते. तेव्हा ती देवी आईला बोलते की आता 100 दिवे लावायला फक्त 20 दिवे बाकी आहेत, आणि मला खात्री की 100 दिवे पूर्ण झाले की पार्थ नक्की शुद्धीवर येतील. इकडे नंदिनी पार्थजवळ बसलेली असते आणि रडत असते. पार्थ म्हणून बोलत असते. तेव्हा नंदिनीला दिसतं की पार्थचा थोडा हालचाल होते हाताची. तेव्हा नंदिनी थोडी खुश होते. तेव्हा नंदिनी बोलते पार्थने बोटांची आत्ता हालचाल केली. तेव्हा ती डॉक्टर ओरडते. तेव्हा इकडे वसू पटकन विक्रम आणि मानिनीकडे, रम्या आणि वसू धावत येतात आणि बोलतात की मानिनी, विक्रम, आत्ताच नंदिनीने सांगितलं की पार्थने बोटांची हालचाल केली. तिने डॉक्टरांनाही सांगितलं आहे आणि डॉक्टर आता गेलेत त्याला तपासायला. तेव्हा वसू सांगते की नंदिनीने आत्ताच सांगितले की पार्थने अचानक बोटांची हालचाल केली. तेव्हा मानिनी खूप खुश होते. तेव्हा विक्रमही बोलतो की हो, डॉक्टरांनी सांगितलंच होतं की 24 तासाच्या आत त्याला शुद्ध आली तर तो आउट ऑफ डेंजर असेल म्हणून. तेव्हा रम्या बोलते मामा, मी भेटून येऊ का पार्थला? हवं तर मी लांबून बघेल, त्याला बघितलं तर माझ्या जीवात जीव येईल. तेव्हा वसू बोलते की रम्या, बघायची घाई करू नकोस बाळा, पार्थ अजून नीट शुद्धीवर आला नाही आहे. तेव्हा वसू बोलते एक सांगू मानिनी, रम्याने देवासमोर जी प्रार्थना केली ना, तिचे आशीर्वाद मिळाले ग पार्थला. तेव्हा लगेच विक्रम बोलतो की हो नाही, पण आपल्या काव्याने सुद्धा प्रार्थना केलीच असणार ना. तेव्हा वसूला राग येतो. आपल्या पार्थसाठी काव्य काय काय करू शकते ना ते दिसतंच आपल्याला. तेव्हा वसू बोलते दिसतंय ना, ती काय काय करू शकते ते दिसतंच. तेव्हा विक्रम बोलतो तुला जर चांगलं बोलता येत नसेल ना तर तोंड गप्प ठेव. तेव्हा वसू हात जोडते आणि बोलते नाही बोलत बाबा, नाही बोलत. अरे, आपला पार्थ तिकडे जीवना मरणाच्या युद्धात झुंज देतोय. तो काव्याच्या काय रम्याच्या प्रार्थनेने, कोणाच्याही प्रार्थनेने शुद्धीवर येऊ दे, पण येऊ देत बाबा. तेव्हा विक्रम बोलतो मानी, मी डॉक्टरांना भेटून येते. तेव्हा रम्याही बोलते मी पण येते मामा. तेव्हा मानिनी मनात बोलते की विक्रम आता काव्याबद्दल मनात इतकं चांगलं बोलताय. नाही आत्ता कुठे तिच्या अफेअरबद्दल सांगू. नाही ही वेळच नाही आहे आता ते सांगण्याबद्दल. इकडे काव्या दिवे लावत असते आणि देवी आईसमोर बोलते की आता फक्त 3च दिवे बाकी आहेत. लवकर शुद्धीवर या पार्थ, लवकर शुद्धीवर या. मी खूप आतुरतेने वाट बघते तुमच्या शुद्धीवर येण्याची. तेव्हा काव्य बोलते तुम्हीच मला सांगतात ना पार्थ की युनिवर्सकडे एखादी इच्छा मनापासून मागितली की ती लवकर पूर्ण होते. तर मी आता तेच करते. मी देवी आईकडे आणि युनिवर्सकडे एकच इच्छा मागते की लवकर शुद्धीवर या पार्थ, लवकर शुद्धीवर या. नाहीतर 11:11ची वेळ झाली. काव्य, तुमच्या मनातली पटकन इच्छा बोला, असं मला कोण आठवण करून देणार? तेव्हा काव्य बोलते बस झालं आता तुमचं, ते काही नाही, उठा पटकन. तेव्हा काव्य उरलेले 3 दिवे लावत असते. इकडे पार्थ शुद्धीवर येत असतो. काव्य शेवटचा दिवा ठेवणार. तिकडे पार्थची हालचाल सुरू असते आणि तो बोलतो काव्या. तेव्हा काव्याला काहीतरी भास होतं आणि काव्य पटकन मागे बघते. तेव्हा काव्य बोलते काय झालं? मला भास झाला का पार्थ देशमुखांचा आवाज ऐकल्यासारखा? तेव्हा काव्य तो दिवा घेऊन पुन्हा जाते आणि तो दिवा देवी आईसमोर ठेवणार. तेवढ्यात तिथेच आजचा एपिसोड संपतो.